नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात। आज आहे शनिवार आणि अर्णवचा सकाळीच ओपन डे होता। 7:30 ते 8:30 टायमिंग होता। पेपर आम्हाला दाखवणार होते सेकंड सेमिस्टरचे। तर ते झाल्यानंतर आम्ही घरी आलो तर हा मला बोलला भूक लागली मम्मी। तर बटाटा अवेलेबल होते, पटापट त्याचे कापे काढले आणि त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकलं, कॉर्नफ्लॉवर, मीठ, मसाला, थोडीशी हळद असं सगळं टाकून ना एकजीव करून घेतला। आणि आता ना हे सगळं जे तयार झाले ना ते आपण आता डीप फ्राय करून घ्यायचं। जास्त काय लागत नाही कॉर्नफ्लॉवर ह्याच्यासाठी की त्याला त्याचे जे स्ट्रक्चर आहे ना तो छान असा क्रिस्पी येतो, त्यामुळे ते बघा हे असे मोठे काप कापलेले आहेत। आणि आता ना थोडे थोडे करून तळून घ्यायचे आहेत, एकदम टाकायचे नाही आहेत, तसंही चिटकत नाही आहे पण थोडे थोडे करूनच टाकायचं। तर इथे ना 4-5 मी असे बटाट्याचे काप टाकून घेतलेत। ते हे ना मुलं आवडीने खूप खातात आणि साधी सोपी पद्धत आहे, झटपट होणारी आहे आणि तेलकट एवढी नसते, पण मुलांसाठी ठीक आहे। बाहेरचं खाण्यापेक्षा हे ठीक आहे, म्हणून हे मस्त असं डीप फ्राय करून घेते मी आता आणि दोन्ही मुलांना गरम गरम खायला देणार। तर हे तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर किंवा आपलं शेजवान चटणी बरोबर खाल्लात तरी चालेल। फक्त ना मी 2 बटाट्याची कापं केलेली आहेत। ही 2 बटाटे इनफ आहेत, मोठी साईज असेल ना तर ते खूप सारे होतात, त्याच्यामुळे मी 2च बटाट्याचे काप केलेले आहेत। तर छान असा कलर बदललेला आहे, खरपूस भाजल्या गेलेल्या आहे। तर इथे व्हिडिओ ही झालेली आहे। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। बाय, टेक केअर, काळजी घ्या।